नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर शिवप्रसाद उद्योग समूहाच्या वतीने शिवप्रसाद फार्मा अँड डेअरी प्रॉडक्ट्स तसेच एसपीजी मल्टीस्टेट या नव्या उपक्रमांचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सौ संस्कृतीताई राम सातपुते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला। शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद बापू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रसाद उद्योग समूहाची यशस्वी घोडदौड सुरू असून ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी समूहाने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। ना नफा ना तोटा या तत्वावर मेडिकल सेवा सुरू करत शेतकऱ्यांना परवडणारी औषधोपचार सुविधा देण्याचा अभिनव उपक्रम यावेळी जाहीर करण्यात आला। याचबरोबर महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व बळकटी देण्यासाठी एसपीजी मल्टीस्टेट या संस्थेची सुरुवात करण्यात आली असून शेतकरी सक्षमीकरणाच्या दिशेने हा मोठा टप्पा मानला जात आहे। या भव्य उद्घाटन सोहळ्यामुळे नातेपुते परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। यावेळी सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सौ संस्कृतीताई सातपुते बोलताना म्हणाल्या, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री आदरणीय श्री जयभाऊजी गोरे साहेब आणि सन्माननीय सर्वांना सर्वप्रथम अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा। आज अक्षय तृतीयेच्या बाबतीत एक गोष्ट म्हटली जाते की अक्षय तृतीयेला ज्या गोष्टीची सुरुवात आपण करू ती गोष्ट वृद्धिंगत होते। त्यामुळे शिवप्रसाद अर्बन उद्योग समूहाला आज तुम्ही ज्या गोष्टींची आज सुरुवात केलेली आहे नक्कीच त्याची वाढ होणार आहे। तुम्हाला मनापासून शुभेच्छा। आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे आजच्या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयभाऊ या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे नेहमीच पालकमंत्री महोदयांची आपल्याला कायमच भारतीय जनता पार्टीला कायमच ताकद आणि साथ या ठिकाणी मिळालेली आहे। तर दुग्ध शर्करा योग म्हणण्याचं कारण असं की आता ही ताकद दिवसेंदिवस वाढत जाणार आहे। त्यामुळे धन्यवाद जयभाऊ, आपण या ठिकाणी आलेला आहात आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या वतीनं आम्ही आपले आभार व्यक्त करतो। कारण कुठेही राजकीय ताकद असेल अथवा विकास कामाचा निधी असेल आपण कशातही कमी पडू देत नाही। दादा निवडणुकीच्या वेळेस फार अल्प वेळ होता तरी देखील आपण आम्हाला भरपूर साथ दिली। दादांचं नेतृत्व कौशल्य आपल्या सगळ्यांना माहीत असेल। सोलापूर जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा परिषद असेल, सांगली जिल्हा परिषद असेल, नगर परिषदा असतील, दादांच्या नेतृत्व कौशल्याने महाराष्ट्रामध्ये भुरळ घातलेली आहे। आणि सोलापूर जिल्हा परिषद असेल किंवा सातारा जिल्हा परिषद असेल, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये दादांनी त्यामध्ये आपल्याला 100% आपली सत्ता या ठिकाणी स्थापन केली। जेव्हा वेळ कमी होता तेव्हा आपण चिंतित पडलेलो होतो, परंतु आपल्या टीमचे भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर टीमचे कर्णधार दादा यांनी चांगलं नेतृत्व या ठिकाणी केलं। त्यामुळेच अनेकांना रन काढायची जबाबदारी दिली आणि आम्हाला विकेट घ्यायची जबाबदारी दिली। त्यामुळे आम्ही विकेटा या ठिकाणी घेतल्या, आपल्या मार्गदर्शनामध्ये चांगल्या रीतीने पार पडल्या। दादा आपलं मनापासून धन्यवाद। आज सभापती झाल्यानंतर अनेक तळागाळातल्या लोकांसाठी खरोखर प्रामाणिकपणे काम करू शकते। मी एक आर्ट ऑफ लिव्हिंगची टीचर असताना नातेपुते असेल आणि इतरही परिसरामध्ये पूर्वी सामाजिक गोष्टींमध्ये सक्रिय होते, पण आपण ही औपचारिक संधी दिली भाऊ, त्यामुळे आज खऱ्या अर्थानं तळागाळातल्या लोकांना न्याय मिळते। ह्या पुण्य कार्याचं श्रेय मी मनापासून आपल्याला देते। आज या ठिकाणी आयोजकांनी मला बोलवलं त्यासाठी धन्यवाद। तुमच्या सगळ्या कार्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा आणि भाऊंचं सर्व भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या वतीने मनापासून आभार। थँक्यू।